नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. मुद्द्याचं बोला या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागामध्ये आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. मराठवाड्याचं प्रमुख केंद्र, मराठवाड्यातलं महत्त्वाचं ठिकाण. तोच मराठवाडा जो गेल्या 2 दिवसांपासून अक्षरशः धुमसतोय आणि कारण आहे मराठा आरक्षणाचं. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या आत्महत्या, जाळपोळ, रस्ते अडवणं यासारखे अनेक प्रकार सुरू आहेत आणि सरकारपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण अपेक्षा करतोय की लवकरात लवकर मराठवाडा शांत व्हावा. ज्या शांतिदूतानं अवघ्या जगाला शांतीचा संदेश दिला, त्या शांतिदूताच्या साक्षीनं आज आपण चर्चेची सुरुवात करणार आहोत. त्या शांतिदूताला नमन करून. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे काही सुरू आहे त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष मराठवाड्याकडे लागलंय. खरं तर मराठवाडा सध्या 2 मुद्द्यांवर होरपळतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे, पण दुष्काळाची झळ सुद्धा मराठवाड्याच्या अगदी तोंडावर आहे. निवडणुका तोंडावर असताना मराठवाडा इतक्या समस्यांना सामोरं जातोय. मग याच 2 समस्या मराठवाड्याच्या आहेत का, की औरंगाबादकरांसमोर, छत्रपती संभाजीनगरकरांसमोर आणखीनही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या MGMच्या प्रांगणामध्ये आत्ता आम्ही आहोत आणि याच प्रांगणामध्ये उपस्थित आहेत काही तरुण मित्रमंडळी जी याच प्रांगणात शिक्षण घेत आहेत. मला आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या सगळ्या तरुण मंडळींकडून घ्यायची आहे आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की गेल्या 2 दिवसांपासून जो मराठवाडा ते बघतायत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. मराठा आरक्षणासाठी मला सरकारला फक्त हाच एक प्रश्न विचारायचा आहे, नेमकं अडतंय कुठं मराठा आरक्षणासाठी हेच कळत नाही. तोच प्रश्न आमचा मिटत नाही, तोच फक्त. मला हे म्हणायचं आहे की सगळ्या इतर गोष्टी असताना फक्त पॉलिटिक्स हेच का चाललंय. सामान्य माणसाकडे थोडंसं लक्ष द्या ना. म्हणजे काय करायला हवं? म्हणजे बाकीच्या काही गोष्टी असतील, जसं की सामान्य लोकांचे रस्ते आहेत किंवा आमचं शिक्षण आहे, एज्युकेशन पॉलिसी आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती कोणी तर काही बोलतच नाही आहे. ते पण बोललं गेलं पाहिजे. काय वाटतं 2 दिवसांची जी सगळी परिस्थिती पाहून, बीडमधली परिस्थिती पाहून, इतर ठिकाणची परिस्थिती? मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो उचलला जातो तो नक्कीच रास्त आहे, पण त्याच्याकडे नोकरीच्या दृष्टीनं किंवा शिक्षणाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं पाहिजे. शिक्षणामध्ये त्याचा वापर का गरजेचा आहे याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. तेच ती जे आत्ता बोलली की त्याच्याकडे सामान्य गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नुसतं पॉलिटिक्स चालू आहे. आमचं म्हणजे इतर लोकांचं पण खूप काही अडचणी आहेत, ते पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता जे काही होत आहे ते तर खूप वाईट आहे, पण सामान्य गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हिंसेचं लोण दिसतंय अख्ख्या मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, प्रामुख्यानं बीडमध्ये आम्ही पाहतोय. समर्थन होऊ शकतं या हिंसेचं, समर्थन होऊ शकतं या जाळपोळीचं? हो ना. नाही, त्याचं समर्थन कसं काय करता येणार आपल्याला? ती जी आहे ती वाईट गोष्ट आहे. ते आपल्याला शांततेने करावं लागेल आंदोलन जे आहे. समर्थन तर होऊ शकत नाही. मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे की जे आरक्षणचा जो मुद्दा येतोय, आरक्षण कशासाठी येतं आहे की आमच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश फ्री भेटायला पाहिजे. आमची दिल्लीचे सरकार हेच तर म्हणतंय की तुम्हाला आरक्षणची गरज नाही, पण आरक्षण आमचं म्हणणं मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. पण दिल्ली सरकारसारखं जे शिक्षण फ्री आहे, दवाखाना फ्री आहे, हे मुद्दे खास महत्त्वाचे आहे की मुलांना. पण ही आदर्शवादी भूमिका झाली. जे चालू आहे मराठवाड्यामध्ये गेले 2 दिवस, याचं समर्थन होऊ शकतं. जाळपोळ 2 प्रकारची गोष्ट महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. पहिला आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा लढा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता, आणि दुसरा आहे संपूर्ण मराठा समाजाचा लढा मनोज जरांगे पाटलांना त्यांना पाणी आणि हे देऊन त्यांना जीवन ठेवण्यासाठी. ज्या जाळपोळीचं समर्थन करता का? समर्थन कुठल्याही प्रकारचं कधी होऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? जाळपोळीचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारे जी आश्वासनं दिली गेली ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. त्याच्यामुळे हा उद्रेक आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. किती वर्ष ह्याच गोष्टी चालू राहणार आहे, ह्या गोष्टीचा विचार कोणी करायचा, आणि त्याच्यामुळे हा उद्रेक मराठा समाजाचा झालेला आहे. खरं तर जाळपोळचं समर्थन करत नाही. कदाचित याच्यात समन्वयक हे मराठा समाजाचे नसतील, कारण मागच्या वेळेस पण असंच झालं, तर त्यावेळेस मराठा समन्वयक नाही आहे. कदाचित हा सरकारचा काहीतरी घालमेल असू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने वाढलेला महाराष्ट्र आणि त्याच संस्काराने चालणारा हा मराठा समाज आहे आणि त्या समाजामध्ये आज जाळपोळ करू शकत नाही. आम्ही त्या व्यक्तीचंही समर्थन करत नाही आणि जाळपोळीचंही समर्थन करत नाही, कारण राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या संस्काराने चालणारा मराठा समाज आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, आमच्या आरक्षणासाठी लढतोय आणि हे आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी लढतोय, कारण अनेक 4 पिढ्या आमच्या ह्या वाया गेलेल्या आहेत आरक्षण करत करत. आजही माझा तरुण बांधव हा आत्महत्या करतोय, बलिदान देतोय समाजासाठी. तर ह्या सरकारने कुठेतरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. गेल्या 70 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या राज्य शासनाला परत एक विनंती करतो की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी जी भूमिका मांडली, शांततेच्या मार्गाने आंदोलन अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असा प्रश्न आहे मराठा आरक्षण, आणि आता ती लढाई मला असं वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे. सरकार आणि माननीय जरांगे पाटील यांचं जे काही चालू आहे सध्या, आता ही अंतिम टप्प्याची लढाई आहे. म्हणून मराठा बांधवांनी थोडंसं धैर्य धरायला पाहिजे. होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत किंवा जी काही जाळपोळ आहे या थोड्या गोष्टी कंट्रोल करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. एवढं आवाहन करू नये. जो योद्धा त्यांच्यासाठी बसलाय, उपोषणाला बसलाय, आंदोलन करतोय, तो आवाहन करतो योद्धा, तरीही ऐकायला तयार नाहीत. काय होतं हे, का होतं हे? मुळामध्ये सरकार मराठा आरक्षणाला विनाअट आणि विनाश, आजची परिस्थिती जर बघितली गांभीर्यपूर्ण, मनोज जरांगे शांततेचं आवाहन करतायत, पूर्ण समाज शांततेचं आवाहन करतोय, परंतु उद्रेक हा हिंसेकडे जातो, अहिंसेचा मार्ग सोडून. याचं कारण केवळ राज्य आणि केंद्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री की जे सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं हे सगळं सोंग दिसून येत आहे. तर मी राज्याच्या गृहमंत्रीला विनंती करेल की आपण कायदा व सुव्यवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि मराठा आरक्षण सध्या का वाटतंय गृह खातं दुर्लक्ष करतं? ज्या समाजानं 58 महामोर्चे शांततेत काढले, अशा मराठा क्रांती मोर्चाला किंवा मराठाच्या आरक्षणाच्या मागणीला आणि जरांगे पाटलांच्या शांततेच्या उपोषणाला बदनाम करण्याचं हे भारतीय जनता पार्टीचं आणि RSSचं षड्यंत्र आहे. या राज्यात जे आरक्षणासाठी किंवा जे लोकहितासाठी आंदोलनं झाली, ते आंदोलनं सरकारनं सत्तेनं दडपण्यासाठी त्यांच्याच माध्यमातून लोक पाठवून उद्रेक घडून आणलेला आहे महाराष्ट्रात. आणि हा जो हिंसाचार चालू आहे याला पूर्णतः महाराष्ट्राचं गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. तर ज्या नेत्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे, ज्या नेत्यांना भरघोस मतांनी विधानसभेवर पाठवलेलं आहे, त्याच नेत्यांच्या घरांवर हल्ले का होतात? थेट घरं जाळली जात आहेत. घरं जाळण्याचं कारण असं आहे की जे घरं जाळतायत ते आंदोलक नाहीत, ते मराठा समाजाचे मुलंच नाहीत, कारण आम्ही ते करू शकत नाहीत. मराठा समाज हे करणार नाही, हे आम्हाला शाश्वती आहे. ज्यांना आम्ही निवडून दिलं त्या नेत्यांनी आमची बाजू मांडली पाहिजे कुठेतरी. आणि आज राजीनामे देऊन तुम्ही करतायत का? राजीनामे कशासाठी देतायत? मराठा समाजाची जी खंत आहे, जो आमचा प्रश्न आहे, तो तुम्ही तिथे मांडा ना. तुम्ही कशासाठी हे करतायत? आणि राहिला दुसरा प्रश्न की गृहमंत्र्यावर तुम्ही नाराज आहात का? हो, आम्ही नाराज आहोत, कारण 17 दिवस हे जरांगे पाटलांनी उपोषण केलं. त्यावेळेस त्यांनी 30 दिवस मागितले होते, जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले, तरी देखील गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी केलं काय? EWS परत उकरून काढलं, शिळ्याकडीला ऊत आणला. EWS तर ऑलरेडी होतच ना. कुणबी प्रमाणपत्र 11,000 मिळाले म्हणतात. 11,000 मिळाले. ज्यांच्याकडे वंशजळ आहे त्यांना हे कुणबी म्हणजे तुम्हाला EWS मान्य नाहीये? आम्हाला सरसकट आमचे मनोदा जरांगे पाटलांनी सांगितले, सरसकट आम्हाला OBC प्रमाणपत्र द्यावे. आम्ही त्यांच्या याला समर्थन करतोय. सरकारने आणि जे पालकमंत्री असेल, जे मराठी योद्धे असतील, त्यांनी राजीनामा देता सरकारच्या छाताडावर उभं राहून मराठा समाजाचे. सरकार म्हणते थोडा वेळ द्या. काय हरकत आहे वेळ द्यायला? किती वेळ द्यायचा? काही सहनशक्ती राहती. सगळ्या समाजाचे समाज बांधव उद्रेक होत आहे. मराठा समाजाला आरक्षण किती वर्षापासून मागतोय. मनोज जरांगे पाटील हा एक नेतृत्व समाजासाठी करतो. ते वेळोवेळी म्हणते 1 दिवसाचं अधिवेशन घ्या, 1 दिवसाचं अधिवेशन घेत नाही. भारतीय जनता पार्टी एका दिवसात राष्ट्रपती राजवट लावतील, 4 वाजता शपथ घेते. हे एका दिवसात करू शकतात, तर मराठा आरक्षण का नाही देऊ शकत? निश्चित मला असं वाटतं कविता, आरक्षण तर मिळायलाच पाहिजे. हा निर्णायक लढा सुरू आहे, त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आरक्षण मिळायला पाहिजे. पण एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. मला असं वाटतंय की आज जर आपण बघितलं तर सगळ्या जातींमध्ये आर्थिक निकषावरचं गणित जर आपण बघितलं तर गरिबी आहे. मग आपला देश कुठपर्यंत ह्या गोष्टी मान्य करणार आहे? आपल्याला हे का समजत नाही की प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये गरीब माणूस आहे, त्याला आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. माननीय राजसाहेब ठाकरेंनी स्पष्ट भूमिका जी म्हणजे आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे, मान्य आहे? नाही, आर्थिक निकषावरती मराठा समाजाला आरक्षण नको. आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे. ही रास्त मागणी आमची. मनोज दादा जरांगेंनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज नाही. का? त्याच्यासाठी कारण असं आहे की प्रत्येक समाजाचं उदाहरण घेतलं तर तुम्ही कोणता समाज घ्या, तो अत्यंत गरीबच असतो. ते कसं निकष ठरवणार तुम्ही की हा आर्थिक, हा गरीब आहे, तो गरीब आहे, हा गरीब आहे? तसं नाही. आम्हाला सरसगट मराठा समाजाला
सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, ते पण ओबीसी मधनच मिळालं पाहिजे. प्रश्न असा आहे की ओबीसी समाजच नकार देतोय. ते म्हणतात मराठ्यांना आमच्यामधनं आरक्षण नाही द्यायला पाहिजे. त्यांचा विरोध हा लॉजिकल आहे, कारण मराठा समाजाला निश्चितच आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु कुणाचं न घेता आणि कुणालाही न देता मराठा समाजाला असं निर्विवाद असं आरक्षण मिळालं पाहिजे असे आम्ही खरं तर मराठा समाजाने नेहमी मोठ्या भावाची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला कोणाचं आरक्षण नको आहे, ओबीसीचं बी नको आहे, कारण ते पण आमचेच बांधव आहे. पण सरकार ओबीसीमध्ये आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करतोय आणि म्हणून ओबीसी आंदोलन करते. आम्हाला ओबीसीवाल्यांना विनंती आहे की आम्हाला तुमचं आरक्षण नको आहे. केंद्र सरकारने आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. कसं द्यायचं आहे केंद्र सरकारने ठरवायचं आहे, पण आम्हाला आमचं स्वतंत्र द्यावं. आम्हाला कोणाचं ताटातलं नको आहे. फडणवीस सरकारने, भाजपने इलेक्शनमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ यांनी जाहीर केलेला आहे. तो शब्द दिलेला आहे ना, त्यांनी तो पाळावा. तुम्हाला पाटेची शपथ घेता येते, तर मराठ्यांना एवढं आंदोलन करेपर्यंत, एवढा उद्रेक होईपर्यंत तुम्ही वेळ कशाचा घेताय? एक महिना घेतला, 10 दिवस दिले ना, तुम्हाला 40 दिवस दिले. आताही तुम्ही जास्त वेळ का घेताय? तुम्ही जाणीवपूर्वक डावलताय. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, या आरक्षणाच्या गडबडीमध्ये आत्महत्या पण खूप होत आहेत आणि ह्या आत्महत्याकडे तरुण मुलं जे मरत आहेत याच्याकडे सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि आरक्षणाचा मुद्दा तर खूपच बिकट झालेला आहे आता, आणि हे आंदोलन हिंसक वळणाकडे जात आहे. याला मी तरी म्हणतो सरकार जबाबदार आहे, कारण सरकार एवढा वेळ काढूपणा करतंय. सरकारच वेळ देतंय, 40 दिवस तुम्हाला देतो म्हणून, आणि नंतर तेच इग्नोर करतायत या गोष्टीला. म्हणायचं की जरांगे पाटील हे मोठे मनाचे, त्यांनी 30 दिवस म्हटले, त्यांनी 40 दिवस दिले. खरं म्हटलं तर आरक्षण जरुरी का आहे? तर मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. शिक्षण हे खरं तर मग शिक्षण नाही भेटलं तर काही आर्थिक परिस्थिती नसते शिक्षणाची, त्या आरक्षणामुळे त्यांचं तेवढं शिक्षण होतं, त्यांचं पुढचं प्रोग्रेस होतं, नोकरीसाठी आवश्यक आहे. हे शिक्षण खूप, आरक्षण खूप आवश्यक आहे. मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये आता नवीन वाद सुरू होते, कारण ओबीसीचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना आमच्यातनं आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे. काय म्हणणं? नाही, खरं तर जे समिती बनवलेली आहे ठीक आहे, पण ते निष्कर्ष काढतायत, पण ते वेळ लावतात. खरं तर हे सरकार रातोरात नवीन अमेंडमेंट आणतात, भरपूर काही नियोजन करतात, भरपूर अमेंडमेंट आणतात. पण आरक्षण देताना का बरं एवढे बारकाईने समित्या नेमतात, कोर्ट प्रकरण चालवतात? सरकारचा अधिकार आहे स्वतः निर्णय घेऊन डायरेक्ट आरक्षण द्यायला. एवढ्या मुलांना तुम्ही शिकवता, एवढी मुलं घडवता, पण आज जी मराठवाड्यातली परिस्थिती तुम्हीही बघताय, सगळ्या जिल्ह्यांमधनं मुलं तुमच्याकडे येतात, काय तुमची कमेंट आहे? खरं तर मनोज जरांगे यांचं जे उपोषण चालू आहे ते गांधींच्या तत्वांवर आधारलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही जी हिंसा पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे, तर आपला देश बुद्धांचा आहे, आपला देश गांधींचा आहे. तर असं म्हणजे ॲज अ जरांगे पाटील ज्या पद्धतीने काम करतायत, तर मला वाटतं की लोकांनी हिंसा थांबवायला पाहिजे. पहिली गोष्ट, आरक्षण हा तर आपला सध्याचा खूप कळीचा मुद्दा आहे, पण त्यासोबत आपल्या शहर जे छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजींच्या नावाने ह्या शहराला नाव दिलंय, तिथल्या लोकांच्या समस्या पण खूप प्रायोरिटीने घेतल्या पाहिजेत. आता इथे खूप पक्षांचे लोक आहेत आणि मला वाटतं की आम्ही सगळ्यात जास्त पाणीपट्टी भरतो, पण आम्हाला 10 दिवसाला एकदा पाणी येतं. म्हणजे हा खूप मोठा, मला वाटतं त्याच्यासाठी एक वेगळ्या मुद्द्याचं बोला मला आयोजित करावं लागणार आहे. मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नाबद्दल जर बोलायचं असेल तर अगदी थोडा वेळ, नाही मला कल्पना आहे, पण आता जर मी त्या मुद्द्याकडे गेली ना तर त्या मुद्द्याला न्याय देता येणार नाही, कारण मराठवाड्याचा पाणी प्रश्न खरंच प्रचंड मोठा आहे, शेतीचाही तितकाच मोठा आहे. मला फक्त इतकंच सांगा सगळ्यांनी, आता कार्यक्रम संपता थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे, की गेल्या 70 वर्षे या सत्ताधाऱ्यांनी काय केलं? हे प्रश्न. मुळात मराठा समाज हा शेतकरी आहे, शेतकरी गरीब कुटुंबातला सगळा शेतकरी. ह्या समाजाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण मुळात गरीब समाज आहे. यांच्यात जर देण्याची भूमिका नसेल ना, त्यांनी सर्वांनी राजीनामे देऊन घरी बसावं. पण त्याने प्रश्न सुटणार का? आम्ही दुसरे तिथं हे करून देऊ, कारण प्रश्न तर सुटणार आहे. मराठा कुणबीचे आणि कुणबी मराठाच आहे हे तुम्ही मान्य करत नसताल तर मग आंतरजातीय विवाह हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. कारण ज्या वेळेस जर मराठा हा कुणबी आहे आणि तुम्ही परत म्हणतायत की कुणबी मधून तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण भेटणार नाही, तर हे चुकीचं आहे ना. ज्यावेळेस विदर्भाची मुलगी इथं मराठवाड्यात येते, ती मराठ्याच्या घरात येते ना, मग तुम्ही आंतरजातीय विवाह हे करणार आहेत का? मला एक सांगा, म्हणजे ठरवू शकतं का? हे नाही. तर मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. जी सर्वात महत्त्वाची मागणी आहे ना, की राजसाहेबांनी मांडलेली विशेष अधिवेशन बोलवा, चारही पक्षांनी स्पष्ट भूमिका मांडावी की त्यांची आरक्षणावर भूमिका काय.
प्रश्नच काय तुम्ही हे सगळं घडलेलं आहे फक्त बीजेपी आणि RSS मुळे. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर निर्णय डिक्लेअर करावा. अनुत्तरित आहे. आंबेडकरी चळवळीच्या सर्वच गटातटाच्या लोकांनी मराठा आरक्षणाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तुमचा एक प्रश्न अनुत्तरित आहे की सत्ताधारी पक्षांच्या लोकांवरतीच का बरं असं होत आहे जाळपोळ वगैरे. कारण सत्ताधारी पक्षच जे काही आहे ते देऊ शकतो आणि जो पब्लिकचा रोष पण त्याला जाळपोळ हे समर्थन असू शकत नाही. मुळात राज्याचे अधिकार जे आरक्षण देण्याचे नरेंद्र मोदींनी काढून घेतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करतायत. मुळात त्यांनी केंद्रात कायदा बदलला पाहिजे आणि राज्यात मराठा आरक्षण लागू केलं पाहिजे ही समस्त आंबेडकरी. नाही ते वेळ संपला. हा उद्रेक यासाठी होतोय कारण की ज्यांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं ते करू शकत नाहीयेत आणि ते उलट त्याला लांबवत आहेत आणि ज्यांनी आता घेतलंय प्रतिनिधित्व त्यालाही त्रास देत आहेत. त्यामुळे लोकांचा नाही पटकन. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण की मराठा समाजामध्ये जेवढे पुरुष आहेत ते शेती करतात आणि शेतकऱ्याची हालत या देशामध्ये काय झाली हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारच्या सुरुवातीच्या 11 महिन्यामध्ये 2661 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. सरकार नेमकं करायला काय हे सरकारनं व्यवस्थित बघायला पाहिजे. उन्हामध्ये उगवलेली भाजी पुन्हा उन्हामध्ये विकतो आहे. बसला आहे बापू माझा भाजी मंडीमध्ये उपाशी बोटाने भाजी विकतो आहे. आज शेतकरी आत्महत्या काय करतो आणि मराठा समाजातले मुलं आणि मराठा समाजातले माणसं आत्महत्या का करतात हे सरकारनं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कृषी प्रधान देशामध्ये जगणारा शेतकरी आत्महत्या का करतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. तुझ्या भावना नक्की समजतोय आम्ही आणि याच भावना मराठवाड्यातल्या तरुणाच्या आहेत. प्रश्न फक्त आरक्षणाचा नाहीये, प्रश्न फक्त सरकारी नोकऱ्यांचा नाहीये, प्रश्न फक्त शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये मिळणाऱ्या ऍडमिशनचा नाहीये, तर अवघी समाज व्यवस्था जी शेतीभोवती गुंफलेली आहे त्याने जर प्रश्न निर्माण केले असतील तर फक्त आरक्षण हे तात्पुरती मलमपट्टी ठरेल. मात्र सध्या तोच मोठा आशेचा किरण दिसतोय आणि म्हणूनच मराठवाड्यामधलं हे धुमस्त आंदोलन अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आंदोलनाचा विचार करत असताना एकूण मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेती प्रश्नाचा सुद्धा तितक्याच प्रकर्षानं विचार व्हावा हीच या तरुणाईची अपेक्षा. आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात आजच्या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नव्या जिल्ह्यामधून. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.